ऑनलाइन अकाउंटन्सी क्लासमध्ये मी स्वागत करते। आज आपण नवीन टॉपिक फायनल अकाउंट पार्टनरशिप फायनल अकाउंट बघायचं आहे। लास्ट इयर तुम्ही ऑलरेडी प्रोप्रायटर्स फायनल अकाउंट्स बघितलेलं आहे ऑलरेडी, पण ह्या वर्षी पार्टनरशिप फायनल अकाउंट बघायचं आहे। फायनल अकाउंट म्हणजे काय? प्रॉफिट कसं काढायचं तुम्ही लास्ट इयर बघितले। प्रॉफिट म्हणजे कसं काढतात? बिझनेसला प्रॉफिट कसं होतं, बिझनेसला प्रॉफिट कसं होते ते बघितल्यावर म्हणजे ऍक्च्युअली बिझनेसला कसं प्रॉफिट होणार, जे काही इन्कम्स येतात म्हणजे इन्कम फॉर एक्झाम्पल, तर फॉर एक्झाम्पल काय येणार, एक असोसिएशनचं किंवा एक फर्मचं बघूया तर, किंवा एक अकॅडमीचं एक एक्झाम्पल घेऊया आपण। त्याचं फीज, सपोज फीज किती येत असतोय, फॉर एक्झाम्पल एक 50,000 येत असेल आणि त्याची सपोज रेंट वगैरे येत असेल एक 10,000 सपोज, आणि कुठला तरी एक अदर प्रोफेशनली काहीतरी वेगळं काहीतरी केलं, सपोज प्रोफेशनली अमाऊंट काहीतरी एक 10,000 येत असेल, म्हणजे टोटल किती झालं 70,000। आता ह्याला काय प्रॉफिट म्हणणार आहे का? नाही, त्याचा रिलेटेड अजून जे काही सॅलरी, आता फीज येते म्हणजे एक अकॅडमीचं पण एक्झाम्पल घ्यायला लागले म्हणजे त्याचा स्टाफ असणार, त्याची सॅलरी असणार, स्टाफसाठी सॅलरी जे 5,000 जात असेल तर फॉर एक्झाम्पल ते वगैरे सगळं सॅलरी आणि अकॅडमी चालवते म्हणजे त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल येत असणार, इलेक्ट्रिसिटी बिल त्याचं 1,000 येत असेल, त्याचा खर्च होत असेल, आणि स्वच्छता वगैरे करायला मेडला वगैरे ठेवला असतील मग त्याचे एक टोटल फी 1,000 सपोज जात आहे असं समजून घ्या, म्हणजे टोटल किती जातोय 7,000। आता प्रॉफिट किती झालं तर बघा, इन्कम मध्ये हे जे काही इनकमिंग रुपीज आहे आणि हे जे काही खर्च होतात, आणि म्हणजे हे काय झालं इन्कम आणि हे काय झालं एक्सपेन्सेस। तर आता इझिली तुम्ही सांगू शकता किती प्रॉफिट झालं 63,000, म्हणजे तुम्ही काय केलं, इन्कम मध्ये जे काही एक्सपेन्सेस आहे ते लेस केलं, म्हणजे टोटल एवढंच होणार आहे का? तर फॉर एक्झाम्पल फक्त बिझनेस मध्ये फक्त इनकमिंग आणि एक्सपेन्सेस एवढंच होणार आहे का? तर फॉर एक्झाम्पल बिझनेसचं ओव्हरऑल प्रॉफिट कशावरून तुम्ही काढताय, ओव्हरऑल प्रोग्रेस कशावरून? आता फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थीचं ओव्हरऑल पूर्ण वर्षभराचं त्याचं ओव्हरऑल शिक्षण कसं, एज्युकेशन कसं घेतलंय ते कशावरून आम्ही गृहीत धरतोय, त्याचं वरच्यावर टेस्ट झाल्यावर। त्याच पद्धतीने इथं पण बिझनेस मध्ये सुद्धा वरच्यावरती जे काही इन्कम्स येतात आणि जे काही एक्सपेन्सेस येतोय त्याच्यावरती किती प्रॉफिट होतोय, म्हणजे इथं प्रॉफिट किती आपण गृहीत धरतोय 63,000। पण आता हे सगळं तर फॉर एक्झाम्पल आता लास्ट इयरचं थोडंसं बघूया, तर लास्ट इयर तुम्ही हे सगळं ट्रायल बॅलन्स, आता ट्रायल बॅलन्स घेतला की नाही आठवण करून घ्या। ट्रायल बॅलन्स मध्ये हे आता हे सगळे एक्सपेन्सेस पण बघितले आणि इन्कम पण बघितले, ते कधीही मिक्स होत नाही। ट्रायल बॅलन्स मध्ये कायम हा क्रेडिट बॅलन्सच दाखवतात आणि हा कायम डेबिट बॅलन्सच दाखवतात, हे कधीही मिक्स होत नाही। ट्रायल बॅलन्स मध्ये हे दोन्ही आयटम सोडून आणखीन आयटम असतात, ते काय असतात, आता एक्सपेन्सेस आणि इन्कम सोडून आणखीन, आता फॉर एक्झाम्पल आता तेच अकॅडमीचं त्या ओनरचे प्रॉपर्टी असेल, प्रॉपर्टी 10,000चा प्रॉपर्टी किंवा इमारतीचं 1,00,000चं इमारत असेल, ते काय ह्याच्यात ऍड करणार आहे का? इमारती काय इन्कमिंग आहे? नाही, ते फिक्स असेट मध्ये येतो। तसंच त्याच पद्धतीनं काही आयटम्स एक्सपेन्सेस मध्ये पण ऍड होत नाही, इन्कम मध्ये पण ऍड होत नाही, पण ते ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स असतात, त्याला काय म्हणतो आपण लायबिलिटीज अँड असेट्स ह्या पद्धतीचं आपण घेत असतो। म्हणजे टोटली आपल्याला बिझनेस मध्ये जे काही जर्नल एंट्रीज किंवा जे
जे काही आपल्याला प्रॉफिट किंवा प्रॉफिट काढावं लागते त्या तिथं 4 आयटम्स येत असतात. एक्सपेन्सेस, इन्कम, लायबिलिटीज अँड असेट्स. हे चारच आयटम कुठं कुठं काय काय येते तेवढं कन्सिडर करावं लागणार. आता फॉर एक्झाम्पल तर तुम्ही बेसिक जर्नल एंट्री शिकताना एक्सपेन्सेस जे काही एक्सपेन्सेस येतात बिझनेसला, जे काही एक्सपेन्सेस म्हणजे त्याला काय म्हणतात, जे काही एक्सपेन्सेस अँड लॉसेस जे काही येतात ते सगळं डेबिट बॅलन्स येत असतात. इन्कम अँड गेन्स जे काही इन्कम अँड गेन्स येतात ते सगळं क्रेडिट साइड येत असतात. ह्याच्यावरून आपल्याला अकाउंट काढायचं आहे. म्हणजे इथं काय येणार, प्रॉफिट काढण्यासाठी एक ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि एक बॅलन्स शीट येतं. आता अकाउंट सुरुवात करण्यासाठी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तरी लास्ट इयर शिकलेले, थोडंफार बेसिक म्हणून एक इंट्रोडक्शन म्हणून आम्ही बघायचं इथं. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक्सपेन्सेस जे काही डेबिट बॅलन्सेस येतात ते एक्सपेन्सेस आणि जे काही क्रेडिट बॅलन्सेस येतात ते सगळं इन्कम्स असणार, एवढंच लक्षात ठेवा. पण ह्याच्यात 2 भाग येतात. आता फॉर 2 भाग ते आपल्याला नंतर मी एक्सप्लेन करतो. त्याच्या आधी एक मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे काही ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस असतात ते सोडून आणखी 2 आयटम्स येतात. ते सगळं अजून एक स्टेटमेंट काढावं लागते आपल्याला, त्याला बॅलन्स शीट म्हणतात. बघा ह्याचं नाव किती छान आहे, बॅलन्स शीट. आता ह्याच्यात उरलेलं आयटम ते सगळं बॅलन्स करतात, म्हणजे ते बॅलन्स शीट असणार. तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ह्याच्या खाली फॉर द इयर एंडिंग, फॉर द इयर एंडिंग असं असणार. म्हणजे हे दर साला लिहावं लागतंय, म्हणजे दरवर्षी हे काढावं लागतोय. फॉर द इयर एंडिंग म्हणजे कुठल्या वर्षाचं काय काढायला लागलं हे समजायला पाहिजे ना, म्हणून. आणि बॅलन्स शीट हा पण दरवर्षी काढायचं असते. कुठल्या वर्षाचा कुठला दिवस बॅलन्स शीट काढायला लागले ते लिहावं लागते. बॅलन्स शीट ऍज ऑन अशा पद्धतीचं लिहायला. आता नाव कमिंग टू ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस. आधी इथं 2 भाग करतात ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस. फर्स्ट वरचा आणि खालचा. वर आपण काय लिहितो, जे काही प्रायोरिटी. आता इथं 2 टाइप्स एंट्रीज येतात. जे काही प्रायोरिटी, काही अमाऊंट, काही एक्सपेन्सेस, काही अमाऊंट फॅक्टरी कॉस्ट असतात. म्हणजे ते फॅक्टरी कॉस्ट म्हणजे त्याला प्रायमरी इफेक्ट असतं. काही अमाऊंटला, काही आयटमला प्रायोरिटी द्यावं लागते. प्रायमरी प्रायोरिटी म्हणू शकतोय किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणू शकतोय. आणि काही आयटम्स असतात त्याला सेकंडरी प्रायोरिटी किंवा नंतरच त्याचं प्रायोरिटी असलं तर म्हणजे त्या आयटम सगळं इथं खालच्या अकाउंटला एंट्री करावं लागते. म्हणजे काय, इथं जे काही फॅक्टरीला, तर फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्या कंपनीला रॉ मटेरियल काय काय लागतोय, मग ते वस्तू आणूस तोपर्यंत किती किती खर्च होतोय त्याला म्हणतात डायरेक्ट खर्च, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. जे काही फॅक्टरी रिलेटेड, फॅक्टरीमध्ये जे काही खर्च होतात ते सगळं इथं वर घ्यायचं, म्हणजे त्यालाच म्हणतात ट्रेडिंग अकाउंट. मग इथं खाली जे काही ऑफिसशी रिलेटेड किंवा शोरूमचं रिलेटेड, तर म्हणजे ऑफिस मध्ये असणारे स्टाफला कमिशन देणं, सॅलरी देणं, म्हणजे ऑफिस पर्यंत तिथं काही कमिशन, काही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस वगैरे असतात. ते जे काही ते एक्सपेन्सेस येतात ते आयटमला सगळं इथं खाली घ्यावं लागतं, म्हणजे सेकंडरी आयटम किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस बी म्हणतात. मग ते ह्या खालच्या पोर्शनला आपण काय म्हणायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रायल अकाउंट, ट्रायल बॅलन्सिंग मध्ये एक्सपेन्सेस आणि इन्कम सोडून जे काही आयटम्स येतात ते सगळं बॅलन्स शीट मध्ये. ते पण 1-2-3 उदाहरणामध्ये दाखवूया. आता फॉर एक्झाम्पल कॅश आहे. आता कॅशचं बॅलन्स क्रेडिट डेबिट दाखवतोय, पण कॅश आहे आमच्याकडे, पण ते एक्सपेन्सेस म्हणू शकतोय काय, नाही. पण कुठला आपण एक्सपेन्सेस, कुठला आयटम एक्सपेन्सेस नाही म्हणत, पण ते डेबिट बॅलन्स आहे, मग ते सगळं आयटम
इथं बॅलन्स शीट मध्ये आपण दाखवतोय. आता फॉर एक्झाम्पल एवढंच एक दोन तीन टेक्निक समजून घ्या. जे काही एक्सपेन्सेस म्हणत नाही ते सगळं तिथं बॅलन्स शीटचा असेट साइड. आता ह्या साइड असेट म्हणायचं, असेट साइड, आणि ह्या साइड लायबिलिटी साइड, लायबिलिटीज, आणि हे अमाऊंट असतो आणि हे पण अमाऊंट कॉलम. आणि जे काही फॉर एक्झाम्पल आता इन्कम, आता बिल्स पेएबल आहे किंवा बिल्स रिशेबल ते डेबिट बॅलन्स असतं. बिल्स पेएबल एक आयटम आहे समजून घ्या. बिल्स पेएबल त्याचा बॅलन्स क्रेडिट अमाऊंट दाखवा लागले, पण क्रेडिट बॅलन्स दाखवा लागले. त्याला काय इन्कम म्हणणार आहे का? इन्कम म्हणू शकत नाही. इन्कम नाही म्हटलं तर आता ते बॅलन्स शीट मध्ये इन्कम किंवा एक्सपेन्स नाही म्हटलं तर जे काही उरले ते आयटम सगळं बॅलन्स शीट मध्येच आपल्याला द्यायचं आहे त्याला. आणि बिल्स पेएबल म्हणून इथं लायबिलिटी म्हणजे इथं काय असणार तर जे काही इन्कम मध्ये असतोय ते सगळं लायबिलिटी मध्ये, जे काही उरलेलं एक्सपेन्सेस आयटम आहे ते सगळं असेट साइड. एवढंच एक सिंपल टेक्निक समजून घ्या. आता त्याच्यानंतर आणि परत आपल्याला इथं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये येऊ. ट्रेड आता बिझनेस म्हटलं की नाही काही अमाऊंट लास्ट इयरचा किंवा एक थोडंफार का होईना एक राहिलेला स्टॉक असतोय ते स्टॉक वापरून मग नेक्स्ट बिझनेस चालू करतात. त्याला काय म्हणायचं? ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक त्याला म्हणायचं. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक किती आहे बघून मग बिझनेस मध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काही कमी पडत असेल तर काही प्रोडक्ट खरेदी करावं लागतंय ते परचेजेस, त्याला परचेजेस. पण परचेजेस मध्ये काही अमाऊंट मध्ये काही डिफेक्ट निघाला ते रिटर्न करू शकतो ना. ते किती रिटर्न झालं ते लेस होतं. हा 3 आयटम कंपल्सरी येतात. आणि बाकीचं जे काही आयटम येतात ते आता स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता. एक प्रोफॉर्मा मी दाखवलेला त्यात. आणि बाकीचं काही आयटम आहे वर खाली होऊ शकतोय. आता फॉर एक्झाम्पल एक 2-3 आयटम आहे इथं 10,000 20,000 असं आयटम आहे. 20,000 वर लिहिलं तर किंवा 10,000 खाली लिहिलं तर जरा मागं पुढे झालं तर आयटम मध्ये किंवा टोटल मध्ये काय कमी होणार आहे का? नाही ना. आता फक्त काय प्रिकॉशन काय प्रायोरिटीज आहे तेवढं सोडून बाकीचं सगळं आयटम कसं पण ठेवलं तर चालते. आता हे 3 आयटम कंपल्सरी तर वरती यायला पाहिजे. आता नेक्स्ट सेल्स एक येतो ते पण फर्स्ट इथं लिहा. काही तिथं सेल्स मध्ये सुद्धा काही डिफेक्ट आलं तर रिटर्न येऊ शकतो त्याला पण. आणि ते रिटर्न मग जे काही ते लेस करायचं, जे काही अमाऊंट उरले ते आउटर कॉलम मध्ये लिहायचं. त्याच्यानंतर आता इथं ओपनिंग स्टॉक आणि त्या वर्षाचा कुठल्या वर्षाचा ते सगळं अकाउंट काढायला लागले. त्या वर्षाचं शेवटला हातात जे काही अमाऊंट उरतोय, जे काही गुड्स अमाऊंट उरतात त्याला क्लोजिंग स्टॉक. ज्या साइड ओपनिंग स्टॉक असतोय बरोबर त्याच्या अपोजिट साइड क्लोजिंग स्टॉक असतोय खाली. आणि ते क्लोजिंग स्टॉक असणार. हे सगळं जे आयटम आहे कंपल्सरी आहे. कधीही प्रॉब्लेम सोडवताना हे फिक्स असतातच काय अमाऊंट. काही वेळेला रिटर्न असतात पण ते सोडलं की नाही हे सगळं आयटम म्हणजे प्रायोरिटीज हे सगळं येत असतं. मग त्याच्यानंतर बॅलन्स शीट मध्ये जे काही आयटम येतात. आता फॉर एक्झाम्पल सुरुवातीला काय येणार? आता बिझनेस म्हटलं की नाही तिथं प्रोप्रायटर आलंच. प्रोप्रायटरने किती अमाऊंट घातलं म्हणजे त्याला काय म्हणायचं? कॅपिटल. ते अमाऊंट कॅपिटल येणार. कॅपिटल प्रोप्रायटरने जे काही इन्व्हेस्टमेंट करतोय ते कॅपिटल म्हणून इथं घेतलं. पण त्याची फॅमिली वगैरे असणार ते थोडंफार का होईना पर्सनल यूज साठी थोडं अमाऊंट बिझनेस मधनं काढून घेणार. त्याच्यासाठी काय म्हणायचं? ड्रॉइंग. म्हणजे ते लेस करून जे काही अमाऊंट आहे ते लेस करून म्हणजे कधीही कॅपिटल मध्ये ड्रॉइंग्स लेस होऊन म्हणजे येतोय. ह्या पद्धतीचं म्हणजे बाकीचं काय आहे ते आणि असेट्स वगैरे येतात. ह्या पद्धतीचं 1 by 1 जायचं. ते प्रोफॉर्मा मध्ये दिलेलं आहे त्या वेळेला मी एक्सप्लेनेशन करेन.